अशी गुलाबी थंडगार आणि पोटाला लगेच आराम देणारी सोलकढी फक्त 5 मिनिटात घरी तयार होते आणि चव अशी की एकदा प्यायलात की परत परत मनवाल. शेवटपर्यंत नक्की बघा. सोलकढीची खरी चव येते फ्रेश नारळामुळे. मी येथे एक नारळ घेतलेला आहे, त्याचे छोटे तुकडे करून स्वच्छ धुवून घेतलेले आहे. नमस्कार, मी अपर्णा हेगडे. होममेड रेसिपीज, ट्रॅव्हल्स अँड डेली अपडेट्ससाठी अपर्णा हेगडे रेसिपीज अँड ब्लॉग्स या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. घरच्या नारळाच्या दुधात बनवलेली अगदी पारंपरिक पद्धतीने मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 हिरवी मिरची, 3 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि छान फ्रेश असे कोकोनटचे तुकडे टाकलेले आहेत, म्हणजे खोबऱ्याचे तुकडे टाकलेले आहेत आणि ते स्वच्छ धुतलेलेच आहे. आणि त्यानंतर आपण ते मिक्सरला ग्राइंड करायचं, एकदम बारीक पेस्ट करायची आहे. आता या मिश्रणातून नारळाचं दूध काढूया आपण. लहान गाळणीचा वापर म्हणजे स्मूथ असा टेक्स्चर मिळेल आपल्याला. सुरुवातीला घट्ट दूध येते, ते खूप रिच असतं. नंतर परत पाणी घालून 2-3 वेळा आपल्याला ते गाळायचं आहे. चमच्याने चांगला दाब देणं खूप इम्पॉर्टंट आहे, यामुळे सगळं दूध नीट निघतं. शेवटी उरलेला चोथा काढून टाकायचा आहे आपल्याला. सोलकढी फक्त चवदार नाही तर खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात बॉडी थंड ठेवते, डायजेशन सुधारते, ॲसिडिटी कमी करते. हेवी जेवणानंतर खूप युजफुल आहे. कोकणमध्ये तर जेवणानंतर सोलकढी मस्ट असते आणि तुम्ही ही कुठल्याही सीझनमध्ये बनवू शकता. पहा, 2 ग्लास होतील असं आपल्याला हे नारळाचं दूध मिळालेलं आहे. आता या छान फ्रेश कोकोनट मिल्कमध्ये आपण घालूया ब्लॅक पेपर आणि काळी मीठ आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला आपलं घरातील साधं मीठ आणि त्यानंतर आपल्याला चाट मसाला घालायचा आहे. हे आपलं सर्व आपल्या गरजेनुसार आपल्याला घालायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचं हिरो म्हणजे सोलकढीचं हिरो म्हणजे आपल्याला कोकमगळ घालायचं आहे. आणि त्यानंतर मी असं 2 डाळीचं जे चमचा असतो ना ते भरून टाकलेलं आहे. या व्हाईट कोकोनट मिल्कचा कलर चेंज झालेला आहे. पहा कशाने, तर आपल्या कोकमगळणी मस्तपैकी पिंक कलर आलेला आहे. पहा, परफेक्ट असा पिंक कलर आलेला आहे. हे कोकमगळ टेस्ट आणि कलर दोन्ही परफेक्ट करतं आणि छानपैकी मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना
मी टाकलेलं आहे आणि सगळं छान मिक्स केलेलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चिमूटभर साखर देखील टाकू शकता, पण मी इथे साखरेचा वापर केलेला नाही आहे. त्यानंतर आपली ही सोलकढी फ्रेश टेस्ट करायची आहे. थोड्याशा छोट्या चमच्याने आपण टेस्ट करून पाहायची आहे. म्हणजे मीठ किंवा आंबटपणा कमी जास्त असेल तर आपण ॲडजस्ट करायचं आहे. पण आपली ही सोलकढी अगदी परफेक्ट झालेली आहे, मस्त झालेली आहे. आता आपली फ्रेश सोलकढी ग्लासमध्ये आपण सर्व करूया. हा पिंक कलर बघा, अगदी परफेक्ट झालेला आहे. अशी आपली फ्रेश आणि टेस्टी सोलकढी रेडी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सोलकढी कशी बनवता आणि अशा सिंपल रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला असलेले बेल कॉन नक्की दाबा, म्हणजे माझ्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील. आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आपली व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.